ओम श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे आपल्या ह्या आध्यात्मिक चॅनलवरती मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. तर काल मी एक व्हिडिओ अपलोड केलेला, श्री गुरुचरित्र पारायण दिवस पहिला. तर खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. तर म्हटलं चला आजसुद्धा आपण ती सिरीज चालूच ठेवणार आहोत असं मी बोललेली. तर आज आपण श्री गुरुचरित्र पारायण दिवस दुसरा अध्याय क्रमांक 10 ते अध्याय क्रमांक 21 पर्यंत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तर तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री गुरुदेव दत्त टाईप करायला अजिबात विसरू नका. तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र पारायण दिवस दुसरा अध्याय 10. वल्लभेश ब्राह्मणांना जीवदान. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाले, महाराज, श्रीपाद यती सूक्ष्म रूपाने कुरवपुरातच राहिले असे तुम्ही म्हणालात. मग त्यांचे अर्थात दत्तात्रेयांचे पुढील अवतार कसे झाले? तर सिद्ध म्हणाले, श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहे. त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही. ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात. भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात, पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुम्हालाही माहीत आहे. सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले हे सर्व मान्य आहे. हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही. म्हणून श्रीपाद यती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले. तरी त्यांनी काल परत्वे योगबलाने विविध अवतार घेतले हे समजून घ्या. गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही. जो अत्यंत आपुलकीने श्री गुरूंची सेवा भक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो, त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्यांची काळजी घेतात. मी तुम्हाला याविषयीचीच एक कथाच सांगतो, म्हणजे श्री गुरूंची वत्सलता आणि ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री पटेल. तर वल्लभेश नावाचे एक काश्यप गोत्री ब्राह्मण होते. ते सुशील व सदाचारी होते. ते व्यापारधंदा करायचे, श्रीपादांची भक्ती करायचे आणि त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास जायचे. एकदा ते व्यापारासाठी निघाले तेव्हा या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्यांनी मनोमन संकल्प केला होता. मार्गामध्ये ते श्रीपादांचेच ध्यान करत होते. श्री गुरूंच्या कृपेने त्यांच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली आणि त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. ते द्रव्य घेऊन ते कुरवपुरास निघाले. मार्गामध्ये काही चोरांनी त्यांना लुटायचे ठरवले आणि आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत असे सांगून त्यांच्याबरोबर चालू लागले. रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्यांचा वध केला आणि त्यांचे सर्व द्रव्य घेतले. त्याच क्षणी श्रीपाद श्री गुरु धिप्पाड देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूंचे डोळे संतापाने आग ओकत होते. ते भयंकर उग्र रूप पाहून ते तस्कर भयभीत झाले. श्री गुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले. तेव्हा एक तस्कर गयावया करत त्यांच्या चरणी लोटला व म्हणाला, मी निरपराध आहे, मला मारू नका. या ब्राह्मणांना मी मारले नाही. माझे साथीदार यांना मारतील याची मला जराही कल्पना नव्हती. मी यांना वाचवू शकलो नाही. याबद्दल मला क्षमा करा. सर्वसाक्षी श्री गुरूंनी त्याचे अंतकरण जाणले होते, म्हणून त्यांनी त्याला क्षमा केली. मग त्याच्या हाती थोडी विभूती दिली व म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणांवर टाक. त्याने त्यांची मान धडाला लावली आणि ती विभूती तिथे प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य! ते गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसले. तेव्हा श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले. जिवंत झालेल्या वल्लभेश ब्राह्मणांनी त्या तस्कराला विचारले, तू मला का धरले आहेस? या सर्वांना कोणी मारले?
त्याने त्यांना आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली व म्हणाला, भगवान शंकरासारखे दिसणारे एक तपस्वी इथे आले होते. या तस्करांनी तुम्हाला ठार करून तुमचे धन चोरले, म्हणून त्यांनी यांना मारून तुम्हाला जिवंत केले. ते इथेच उभे होते, पण आता कुठे गेले काही कळलेच नाही. तुमची भक्ती थोर म्हणूनच ते तुमच्या रक्षणासाठी धावले. ते ऐकताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. भक्तवत्सल हे ब्रीद मिरवणाऱ्या श्री गुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे या श्रद्धेने त्यांचे डोळे भरून आले. आपले धन घेऊन ते कुरवपुरास गेले. तिथे गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा करून 4 सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले. नामधारक असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य. श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तिथे निरंतर वास करतात, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. सद्भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते. श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकात प्रकट होतात. तिथे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखवले. नामधारक म्हणाले, सिद्धनाथ महाराज, श्री गुरूंचे लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे. आता मला नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकवण्याची कृपा करा. तर इथेच अध्याय 10वा समाप्त होतो. आता आपण लगेचच सुरुवात करूया अध्याय 11वा. नरहरी जन्म आख्यान अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकांना म्हणाले, कुरवपूर येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपाप्रसादाने विद्वान झाले. त्यानंतर त्यांच्या मातोश्रींनी गुरु आज्ञेनुसार आयुष्यभर शनिप्रदोष व्रत केले. दुसऱ्या जन्मात त्या करंज गावी वाजसनीय शाखेच्या ब्राह्मणांच्या कन्या झाल्या. अंबाभवानी हे त्यांचे नाव. त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणांशी विवाह झाला. हे दाम्पत्य नित्यप्रदोष समयी शिवपूजन करत असे. शनिवारी आणि त्रयोदशीला त्यांच्याकडे विशेष शिवपूजा असायची. 16व्या वर्षी अंबा गरोदर राहिल्या. त्यांना एक तेजस्वी पुत्र आले. ते जन्मापासूनच ओंकाराचा जप करत होते. ब्राह्मणांनी त्यांचे जातक वर्तवले. हे अवतारी पुण्यपुरुष आहेत. हे गुरु रूपाने लोकांना उपदेश करतील. हे अष्टसिद्धी व नवनिधींचे स्वामी होतील. यांच्या दर्शनाने लोक पावन होतील. हे संन्यासी होतील. ज्योतिषांनी त्या पुत्रांना आदराने वंदन केले. ते भविष्य ऐकून माधव व अंबा यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्यांचे नरहरी असे नामकरण केले. शालग्रामदेव हे त्यांचे जन्मनाव होते. नरहरी स्तनपान करत असत, पण अंबांना पुरेसे दूध येत नसल्याने त्यांची भूक भागत नसे. म्हणून त्यांनी आपल्या पतींना दाई ठेवण्याचा विचार बोलावून दाखवला. तेव्हा तान्ह्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने त्यांना त्यांच्या स्तनाला स्पर्श केला. तेव्हा त्यांच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. हे पाहून मातापित्यांनी त्यांना वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली. नरहरी कधीही पाळण्यात निजत नसत. त्यांना जमिनीवर खेळायला आवडायचे. ते 7 वर्षाचे होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काहीही बोलत नव्हते. म्हणून मातापित्यांनी त्यांना बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यामुळे ते मुके आहेत की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली. 8व्या वर्षी त्यांची मुंज करावी लागणार होती. तेव्हा त्यांना गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा, हाच मुख्य प्रश्न होता. त्यांचे मुकेपण अंबांना सहन होईना. त्यावेळी त्यांना रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आले. ती तत्काळ सोन्याची झाली. ते पाहून मातापित्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्यांच्या हाती दिल्या. त्याही सोन्याच्या झाल्या. तेव्हा उभयतांनी त्यांना दृढ आलिंगन दिले व म्हणाले, तुमचे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरलो आहोत. नरहरी हसले. त्यांनी जानवे, शेंडी, कटीमेखला यांच्या खुणा करून मी मुंज झाल्यावर बोलीन असे सुचवले. माधव आणि अंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरींची मोठ्या थाटामाटात मुंज केली. त्यावेळी मंडपात जमलेल्या मंडळींमध्ये हे विप्रपुत्र गायत्री मंत्र कसे म्हणणार अशी कुजबूज चालली होती. मौजी बंधनाचे सर्व विधी यथासांग पार पडले.
माधवांनी नरहरींना गायत्रीचा उपदेश केला. तो त्यांनी मनोमन उच्चारला. मंत्रदीक्षा झाल्यावर त्यांच्या मातोश्री भिक्षा घेऊन आल्या. त्यांनी पहिली भिक्षा घालताच ते ऋग्वेद म्हणू लागले, दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद, तर तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागले. तेव्हा हे अवतारी महात्मा आहेत याची खूण पटून लोक त्यांना वंदन करू लागले. त्यावेळी आपल्या पुत्रांचे ते कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने डोलू लागली. नरहरींनी मातोश्रींना नमस्कार केला व म्हणाले, तुम्ही मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहे. आता मी घरोघरी भिक्षा मागीन व तीर्थयात्रा करीन. ते ऐकून अंबांना रडू आले. तुम्ही आमचे एकुलते एक पुत्र, तुम्हीच निघून गेलात तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे, असे म्हणून त्या मूर्छित पडल्या. नरहरींनी त्यांना सावध केले व म्हणाले, आई, मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भाग आहे. तुम्ही मला अडवू नका. तुम्हाला आणखी 4 विद्वान पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील. मग त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्यामुळे त्यांना पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपले नरहरी हे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. आपण त्यांचे नित्य प्रदोष समयी पूजन करायचो, म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्रांच्या रूपाने प्रकट झाले आहे हे त्यांनी ओळखले. नरहरी त्यांना म्हणाले, मातोश्री, मी तुम्हाला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे. याची कुठेही वाच्यता करू नका. मी संन्यासी असल्यामुळे तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे. मला निरोप द्या. पण त्या संमती देईनात. त्या म्हणाल्या, नरहरी, तुम्ही गेलात की पुन्हा दिसणार नाही. अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही. धर्मशास्त्राला अनुसरून वागावे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे. आधी इंद्रिये तृप्त करावीत, जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्येची वाट धरावी. सिद्धयोगी म्हणाले. नामधारक अंबाचे बोलणे ऐकून श्री नरहरींनी त्यांना जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुम्हाला सांगणार आहे. ते लक्षपूर्वक ऐका. इथेच 11वा अध्याय समाप्त होतो. आता आपण लवकरच 12वा अध्याय सुरुवात करूया. अध्याय 12वा. नरहरींचा गृहत्याग, काशी क्षेत्री संन्यास ग्रहण. तर आधी प्रथम श्री गणेशाला वंदन करूया. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी म्हणाले, नामधारक मातोश्रींनी नरहरींना संन्यास घेऊ नका असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, आई, तुम्ही मला थांबायला सांगता, पण आयुष्याचा काय भरवसा. देह अनित्य आहे, म्हणून जोपर्यंत हा क्षणभंगूर देह साथ देत आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्मे करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्यानेच तुमचा उपदेश मानावा. सूर्य उगवतो आणि मावळतो, त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते. मनुष्य अल्पायुषी आहे, त्याचा देहही स्थिर नाही. जन्म, यौवन, प्रौढत्व, वार्धक्य व मृत्यू याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत. सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही, त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही. म्हणून आयुष्य किती मूल्यवान आहे हे ओळखून वेळीच सावध व्हावे आणि प्रत्येक दिवस पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा. जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाहीत, जे प्रपंचाला सर्वस्व मानतात, ते पशुच होत. पण ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब प्रयत्नरत व्हावे. वेळीच परमार्थ साधन करावे आणि स्वहित साधावे. मी तेच करणार आहे, म्हणून मला अडवू नका. नरहरींच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्यांचे माता पिता व उपस्थित लोक थक्क झाले. तेव्हा अंबा काकुळतीने म्हणाल्या, नरहरी, तुम्ही माझे कुलदैवत आहात आणि मला 4 पुत्र होतील असे वचन दिले आहे. म्हणून मला एक पुत्र होईपर्यंत थांबा आणि त्यानंतर जा. आता शब्द मोडून गेलात तर मी प्राणत्याग करीन. नरहरी म्हणाले, ठीक आहे, मी वर्षभर इथे राहतो. तुम्हाला 2 पुत्र होतील, मग मला आज्ञा द्या. 7 वर्षाच्या नरहरींचे चतुर्वेदांचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही
आश्चर्यमुग्ध होत असत. त्यांची कीर्ती व कर्तृत्व पाहून माता पित्यांना मोठे समाधान वाटत असे. यथावकाश अंबा गर्भवती राहिल्या. त्यांना जुळे पुत्र झाले. वर्ष पूर्ण होताच नरहरी त्यांना म्हणाले, आई, तुमच्या इच्छेनुसार मी वर्षभर इथे राहिलो. तुम्हाला आणखी 2 पुत्र व 1 कन्या होतील. ही सर्व अपत्ये माणी, सदाचारी व दीर्घायुषी होतील. मला आता निरोप द्या. माधव आणि अंबांना वाईट वाटले. ते म्हणाले, नरहरी, आम्ही पुत्र म्हणून तुमच्यावर रागवलो असू. आमच्याकडून अन्य प्रमादही घडले असतील, पण त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. तुम्ही अवतारी पुरुष असलात तरी आम्हाला तुमची चिंता वाटणारच, म्हणून आम्हाला दर्शन देत राहा. नरहरी म्हणाले, तुमची भावना मी जाणतो, म्हणून तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण कराल त्या त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी येईन. तुम्ही सुखात आनंदात जगाल. मी तुम्हाला 30 वर्षांनी पुन्हा येऊन भेटीन. आता मला निरोप द्या. मी बद्रिकावनात जाणार आहे. नरहरी ग्राम सोडून निघाले तेव्हा अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी आले. माधव आणि अंबा त्यांना निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेली. नरहरींनी त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले. तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले. नरहरी आधी काशीला गेले. तिथे विश्वनाथांचे दर्शन घेऊन काही काळ राहिले. तिथे कृष्ण सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती होते. नरहरी हे महात्मा आहेत हे त्यांच्या लक्षात आले. ते काशीतील यतींना आणि विद्वज्जनांना म्हणाले, नरहरी लहान असले तरी पराकोटीची ज्ञानी व महातपस्वी आहेत. जगाने वंदन करावे अशा योग्यतेचे आहेत. कलियुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे, त्यामुळे त्यांनी संन्यास दीक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजळून निघेल. ते गुरुपदाचे अधिकारी आहेत. लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहेत. ते लोकांना पावन करतील आणि पाखंड्यांची तोंडे बंद करतील. हा विचार सर्वांना पटला. मग काशीतील शास्त्री, पंडित, तपस्वी, यती यांनी नरहरींची भेट घेतली व म्हणाले, सध्या संन्यास घेणे निषिद्ध मानतात. लोक संन्याशांवर टीका करतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. म्हणून तुम्ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा आणि संन्यास आश्रमात पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या. त्यांची विनंती मान्य करून नरहरींनी कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. नरहरी नृसिंह सरस्वती झाले. ते ऐकून नामधारकांनी विचारले, नरहरी हे दत्तांचे अवतार आणि स्वतः जगद्गुरू असूनही त्यांनी गुरु का केले? कृष्ण सरस्वतींची गुरु परंपरा काय आहे? सिद्ध म्हणाले, श्रीकृष्ण जगत चालक असूनही सांदीपनींना गुरु करून त्यांनी गुरुपदाचे व गुरुपरंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले. नरहरींनीही तेच केले. त्यांच्या परंपरेचे मूळ गुरु शंकर, त्यांचे शिष्य विष्णू, त्यांचे शिष्य ब्रह्मदेव या क्रमाने वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक्र, गौडपादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिद्धगिरी, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, मलियानंद, देवतीर्थ सरस्वती, यादवेंद्र सरस्वती व कृष्ण सरस्वती ही अशी गुरु शिष्य परंपरा आहे. संन्यास घेतल्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी काशीमध्ये ज्ञानदानाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. मग शिष्यांसह तीर्थयात्रा करत ते प्रयागास गेले. तिथे माधव नामक ब्राह्मणांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. इथेच 12वा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत 13वा अध्याय. अध्याय 13वा. श्री गुरूंच्या कृपेने विप्रवर्यांचा उदर शूळ गेला. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, प्रयागातील वास्तव्यात श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी एकूण 7 जणांना संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत.
त्यानंतर शिष्यांसमवेत ते दक्षिण यात्रेस निघाले. फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी करंजास आले. तिथे आपल्या आई वडिलांना व भावंडांना भेटले. त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला. माधव आणि आंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे, म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. ते ऐकून उभयता कृतकृत्य झाली. श्रीगुरूंच्या रत्नाई नावाच्या भगिनी होत्या. त्यांनी संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तुम्ही पतींची सेवा करा, संसार करा. तुम्हाला पूर्वजन्मींचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे. तुमचे पती तुमचा त्याग करून तापसे होतील. तुम्हाला कुष्ठ होईल. त्या रोगजर्जर अवस्थेत तुम्हाला माझे पुण्यच्च दर्शन होईल. मग तुम्ही गाणगापूर क्षेत्री जा. तिथे भीमा अमरच्या संगमावर पापविनाशी तीर्थात कल्याण केल्यावर तुम्ही पापमुक्त व्हाल. त्यानंतर श्रीगुरू आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरास आले. त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले. म्हणाले, पूर्वी या ठिकाणी गौतमांसह अनेक ऋषी तपश्चर्या करत होते. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोके आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला. तेव्हा त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली. ती गौतमांच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फिरकवली. अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले. त्याच्या आघाताने ती गाय मरण पावली. त्या गोहत्येच्या पापनिष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून तीत स्नान करायला सांगितले. तेव्हा त्यांनी तपश्चर्येने शिवजींना प्रसन्न करून गंगेला मनुष्यांच्या पापक्षालनासाठी त्र्यंबकक्षेत्री प्रकट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी तिला तिथे अंशतः प्रकट केली. गौतमांमुळे तिला गौतमी नाव पडले. त्यानंतर गौतमी काठची तीर्थक्षेत्रे पाहत श्रीगुरू मंजरिका गावी आले. तेथील माधव आरण्य नावाचे भक्त त्यांची नित्य मानसपूजा करत असत. श्रीगुरूंनी त्यांना प्रेमाने दर्शन दिले आणि ही मानसपूजा तुम्ही नित्य करत राहा. तुम्हाला दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन होईल आणि ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असा आशीर्वादही दिला. त्यानंतर श्री गुरु वासर ब्रह्मेश्वर स्थानी गेले. तेथील नदीत शिष्यांसह स्नान केले. तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेले एक ब्राह्मण काठावर येऊन गडाबडा लोळू लागले. त्यांचे अन्नाशी उभे वैरच होते. ते फलाहारच करायचे. ते महिना पंधरवाड्याने जेवले तरी पोटदुखी असह्य व्हायची. आदल्या दिवशी त्यांनी सणानिमित्त मिष्टान्न भोजन केले होते, म्हणूनच हा त्रास होत होता. शेवटी त्यांनी आता प्राणत्यागाशिवाय या जीवघेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा निर्वाणीचा विचार करून पाटावर जड पाषाण बांधला आणि विषिन्न मनाने शिवनाम घेत नदीत शिरले. श्रीगुरूंनी त्यांची वेदना जाणली. त्यांना बोलावून घेतले आणि या व्याधीवर माझ्याकडे रामबाण औषध आहे. आता तुमचे दुखणे गेलेच म्हणून समजा असे म्हणून धीर दिला आणि आत्महत्येपासून परावृत्त केले. त्यावेळी सायनदेव नावाचे एक ब्राह्मण ग्राम अधिकारी श्रीगुरूंच्या दर्शनास आले. श्रीगुरूंनी त्यांचे गोत्र, मूळ गाव आदी चौकशी केली व म्हणाले, सायनदेव हे ब्राह्मण पोट दुखीने आजारी आहेत. यांना तुमच्या घरी न्या व उडदाचे वडे, सांदणे आणि दुग्ध मिश्रित पक्वान्नांचे उत्तम भोजन द्या. त्यावर ते म्हणाले, माझ्या घरचे अन्न खाऊन यांचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पातक लागेल. तेव्हा श्री गुरु म्हणाले, उगीच संशय घेऊ नका, सांगितल्याप्रमाणे करा. ते म्हणाले, स्वामी, या ब्राह्मणांसमवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करा. श्री गुरूंनी त्यांना संमती देताच ते आनंदाने घरी गेले. स्नानसंध्याती नित्यकर्मे झाल्यावर श्रीगुरू आपले शिष्य व उदरशूळ झालेल्या या ब्राह्मणांना घेऊन सायनदेवाच्या घरी गेले. सायनदेव आणि त्यांच्या पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली. श्रीगुरूंनी त्यांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला. त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले. श्री गुरूंच्या आज्ञेने ते व्याधीग्रस्त ब्राह्मणही मनसोक्त जेवले आणि त्यांच्याच कृपाप्रसादाने पूर्णतः बरे झाले. नामधारक हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात, मग व्याधी कशी राहणार.
तर इथेच 13वा अध्याय समाप्त होतो. आता आपण लगेचच 14वा अध्याय सुरुवात करूया. अध्याय 14वा. सायनदेवाचे प्राणसंकट टळले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, हे योगीश्वर, श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी उदरशूळ झालेल्या ब्राह्मणांना व्याधीमुक्त केले. त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा. ते म्हणाले, श्री गुरूंनी सायनदेवाची सेवा स्वीकारली. त्यांचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले आणि त्यांना तुमच्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाले, गुरुदेव, तुमचा महिमा अगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो. माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो आणि त्यांना सद्गती प्राप्त हो. पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो. आज त्याने मलाच मारायचे ठरवले आहे. मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे. मग तुमचे वचन खरे कसे होणार? तेव्हा श्री गुरूंनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, सायनदेव, चिंता करू नका. निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा. तो तुम्हाला सन्मानाने परत पाठवेल. तुम्ही परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तुम्ही माझे भक्त आहात आणि तुम्हाला पुत्र पौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे. श्री गुरूंनी अभय दिले आणि सायनदेवाची काळजीच मिटली. ते यवनाकडे गेले. त्याच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात काळच उभा आहे असे त्यांना वाटले. त्यावेळी त्या यवनाने त्यांच्याकडे पाहिले तर काय, ते अग्नीसारखे भयंकर तेजस्वी दिसले. तेव्हा हा काय चमत्कार आहे हेच त्यांना कळेना. त्यांची मती कुंठित झाली. त्यांच्या तोंडातून शब्दच निघेना. तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून ते भीतीने श्री गुरूंचा धावा करू लागले. त्यावेळी त्यांच्याकडे पाहत असताना त्या यवनाला चक्कर आली. तो कसा बसा घरात गेला आणि पलंगावर पडताच झोपी गेला. तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करत आहे असे दृश्य दिसले. तो दचकून जागा झाला. त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या. त्यामुळे तो घाबरला. या ब्राह्मणांचा घात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने धावत जाऊन त्यांचे पाय धरले आणि तुम्हाला इथे कोणी बोलावले? कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून वस्त्र आभूषणे देऊन त्यांना निरोप दिला. प्राणसंकट टळले होते. सायनदेव श्री गुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतीरी गेले. त्यांनी कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले. त्या समयी यवनाकडील वृत्तांत सांगताना त्यांचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. ते म्हणाले, गुरुदेव, तुम्ही माझे रक्षण करते आहात आणि तुमच्या कृपेनेच मला जीवदान मिळाले आहे. आता तुमची सेवा हाच माझा धर्म, म्हणून मलाही तुमच्याबरोबर न्या. तेव्हा ते म्हणाले, सायनदेव, आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत. 15 वर्षांनी परतून येऊ. तेव्हा तुमच्या गावाजवळच राहू. त्यावेळी तुम्ही मुलाबाळांसह मला भेटायला या. आता तुम्ही घरीच राहा आणि सुखाने संसार करा. श्री गुरूंनी सायनदेवाचे सांत्वन केले आणि त्यांची समजूत घालून त्यांना घरी पाठवले. तिथून तीर्थयात्रा करत ते शिष्यांसह वैजनाथ क्षेत्री गेले. तिथे स्वतःला प्रकट न करता गुप्तपणे राहिले. नामधारक म्हणाले, महाराज, श्री गुरूंनी आपले अस्तित्व तिथे का प्रकट केले नाही? त्यांच्या शिष्यांना त्यांनी कुठे पाठवले? सिद्ध म्हणाले, सांगतो. श्री गुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे. ते तुम्ही शांतपणे ऐका. तर पुढील कथा आपण पुढील अध्याय ऐकणार आहोत. आता 14वा अध्याय समाप्त होतो. 15वा अध्याय लगेचच सुरुवात करूया. अध्याय 15वा. श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. पूर्वी परशुरामांनी समस्त पृथ्वी क्षत्रिय रहित केली. ती ब्राह्मणांना दान देऊन ते पश्चिम समुद्रावर गेले. पण त्यानेही ब्राह्मणांचे समाधान झाले नाही. ते अधिक जमीन मिळावी म्हणून त्यांच्यापाशी गेले. त्यांचा लोभ पाहून ते कंटाळले आणि त्यांचा त्रास टाळण्यासाठी सागरात असलेल्या एका बेटावर जाऊन राहिले. साधूंचे महात्म्य वाढले की साधू, असाधू, धूर्त,
हौशे नवशे गवशे असे असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. त्या प्रत्येकाचे काही ना काही गाऱ्हाणे असतात. त्यांना त्या साधूंच्या कृपेने आपली अडचण दूर व्हावी असे वाटत असते. हे चक्र कधीही थांबत नाही. प्रश्न वरदान देण्याचा नसतो, तर त्यांच्यापैकी योग्य कोण अयोग्य कोण हे पाहणे गरजेचे असते. या सर्व गोष्टींमुळे साधूंना तपश्चर्येसाठी वेळ आणि एकांत मिळत नाही. श्री गुरु नृसिंह सरस्वतींना ही गोष्ट चांगली माहीत होती. म्हणून लोकांचा उपद्रव होऊ नये यासाठी ते वैजनाथ क्षेत्री गुप्त रूपाने राहिले. त्यावेळी त्यांनी आपल्या शिष्यांनाही दूर ठेवले. त्या सर्वांना पाचारण करून ते म्हणाले, आता तुम्ही सर्वजण तीर्थयात्रेस जा आणि भारतभर भ्रमण करून नंतर श्री शैल पर्वतावर या. शिष्य म्हणाले, गुरुदेव, सर्व तीर्थे गुरूंच्या चरणांशीच वास करतात असे श्रुती व पुराणे सांगतात. शास्त्रांचेही तेच म्हणणे आहे. मग आम्हाला दूर का लोटता? कृपा करून आमची उपेक्षा करू नका. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही संन्यासी आहात हे लक्षात घ्या. संन्याशांनी 5 दिवसांच्या वर एकाच ठिकाणी राहू नये असा संकेत आहे. त्या नियमाचे पालन केलेच पाहिजे. म्हणून तीर्थयात्रा करावी. चंचल मनास आवरून ते स्थिर करावे आणि त्यानंतरच एका जागी वास्तव्य करावे. लोकोपकारासाठी अनुभव हवा, धर्माचे ज्ञानही आवश्यक आहे. म्हणूनच मी तुम्हाला तीर्थयात्रेसाठी पाठवत आहे. पुढे यात्रा पूर्ण करून तुम्ही बहुधान्य संवत्सरात श्रीशैल क्षेत्री या. तिथे आमची भेट होईल. शिष्य म्हणाले, गुरुदेव, तुमची आज्ञा आम्हाला प्रमाण आहे. आता आम्ही कोणकोणत्या तीर्थस्थानी जाऊन यावे याविषयी मार्गदर्शन करा. श्री गुरूंनी त्या शिष्यांना प्रथम काशी क्षेत्री जाण्यास सांगितले. यमुना, सरस्वती, गंगा, करुणा, कुशावर्ती, कृष्णा, वेणी, वितस्ता, शरावती, वृद्धा, अक्सिनी, मधुमती, सुरनदी, चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, सहस्रवक्रा, पूर्णा, बहुधा, वरुणा, वैराचनी, सन्निहिता, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, अमरजा, पाताळगंगा, कावेरी, ताम्रपर्णी, कृतमाला, पंचगंगा, मलयप्रभा, श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाक यात्रा कराव्यात. म्हणजे अनेक तीर्थांचे दर्शन घेता येईल असे सांगितले. नदीमध्ये स्नान करावे, आजूबाजूची गावे आणि परिसर पाहावा. प्रत्येक ठिकाणी कृच्छव्रत म्हणजे एक प्रकारचे प्रायचित्त करावे आणि मग त्रिवेणी संगमावर स्नान व तप करावे असे सांगितले. मग कोणत्या दिवसात नद्यांचे पाणी मलिन असते, कोणत्या काळात नद्यांमध्ये स्नान करू नये, नदी स्नानासाठी योग्य आहे हे कोणत्या लक्षणांनी ओळखावे तेही सांगितले. त्यांनी आपल्या शिष्यांना नैमिषारण्य, पुष्कर, बद्री, केदार, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, रामेश्वर, मातृकेश्वर, कोटी, कुब्ज, कोकामुखी, प्रसाद, विजय, जगन्नाथपुरी, गोकर्ण, शंखकर्ण, अयोध्या, मथुरा, द्वारका, गया, शाळीग्राम, शबलग्राम, भीमेश्वर, कुशतर्पण, रामेश्वर, पद्मनाभ, श्रीरंग, कुंभकोण, हरेश्वर, गाणगापूर, नृसिंहतीर्थ, चंद्रकुंड, कोल्हापूर, भिल्लवडी, अमरापूर, युगालय, शूरपालय, पिठापूर, शेषाद्री, मणिगिरी, वृषभाद्री, श्रीशैल व मल्लिकार्जुन अशा अनेक तीर्थस्थानांची माहिती सांगून तिथे जाण्याची आज्ञा केली. श्री गुरूंचा निरोप घेऊन ते यात्रेसाठी गेले. त्यानंतर श्री गुरूंनी वैजनाथ येथे गुप्तपणे निवास केला. येथेच 15वा अध्याय समाप्त होतो. आता लवकरच आपण 16वा अध्याय सुरुवात करणार आहोत. अध्याय 16वा. गुरुभक्त अरुणी, वेद आणि उपमन्यू. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, वैजनाथ क्षेत्री अंबाभवानी नावाचे एक मनोहर स्थान आहे. श्री गुरूंनी तिथे वर्षभर वास्तव्य केले. त्यांचे सर्व शिष्य यात्रेला गेल्यानंतर मी स्वतः त्यांच्या सेवेसाठी राहिलो होतो. एके दिवशी एक ब्राह्मण साधक श्री गुरूंकडे आले व म्हणाले, स्वामी, मी बरीच साधना केली पण आत्मज्ञान झाले नाही, त्यामुळे मनशांती नाही. कृपया मला मार्ग दाखवा. माझे गुरु निष्ठुर आहेत.
त्यांनी मला ज्ञान दिले नाही, कष्टवून मात्र घेतले, त्यामुळे मी रागाने त्यांचा त्याग करून आलो आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, महोदय, गुरूंचा त्याग म्हणजे आत्मघात. माझ्या दृष्टीने तुम्ही गुरुद्रोही आहात. जो गुरूंना सर्व भावे शरण जातो, गुरु आज्ञेचे तत्परतेने पालन करतो, त्या शिष्याला ज्ञान, सिद्धी, देवांचे आशीर्वाद व सर्व गोष्टी अनायासे प्राप्त होतात. मी तुम्हाला आदर्श गुरुभक्तीचे एक उत्तम उदाहरण सांगतो, ऐका. द्वापार युगात द्वारकेत धौम्य नावाचे ऋषी राहत होते. त्यांचे अनेक शिष्य होते. अरुणी, वेद आणि उपमन्यू हे त्यांच्यापैकी तिघे. धौम्य आपल्या शिष्यांची अनेक प्रकारे परीक्षा घेत असत आणि कसोटीला उतरलेल्या शिष्यांवर तत्काळ कृपा करत असत. एके दिवशी त्यांनी अरुणींना शेताला पाणी देण्यास सांगितले. त्यानुसार ते शेतावर गेले. जवळच एक कालवा वाहत होता. एवढ्या मोठ्या शेताला पाणी द्यायचे तर त्याचा प्रवाह बांधाऱ्याने अडवणे आवश्यक होते. म्हणून त्यांनी जागा निवडली आणि शिळा टाकून बांधारा घालण्याचा प्रयत्न करू लागले. पण पाण्याच्या जोरामुळे तो टिकेना. तेव्हा प्राण गेले तरी चालतील, पण शेताला पाणी द्यायचेच असा निश्चय करून बांधाऱ्याचा जो भाग प्रवाहापुढे टिकत नव्हता तिथे ते स्वतःच आडवे झोपले. हा प्रयत्न सफल झाला. प्रवाह आडला व शेताला पाणी मिळाले. रात्री झाली तरी ते परतले नाही. तेव्हा चिंतामग्न धौम्य मशालींच्या उजेडात त्यांना शोधण्यासाठी आले. शेताला पाणी मिळालेले पाहून त्यांना समाधान वाटले, पण अरुणी कुठे दिसले नाहीत. त्यांनी हाका मारल्या व तेव्हा ते प्रवाहातून बाहेर आले. ते थंडीने गारठून गेले होते, पण त्यांच्या मुखावर कर्तव्यपूर्तीचे समाधान होते. तेव्हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर धौम्यांनी गुरुकार्यासाठी प्राणांची पर्वा न करणाऱ्या अरुणींना वात्सल्याने जवळ घेतले व आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्यांच्या आशीर्वादाने ते तत्काळ महाज्ञानी झाले. धौम्यांनी वेदांना त्या शेतातील साळीच्या पिकाची राखण करायला सांगितली. पीक तयार झाल्यावर त्यांनी कापणी व झोडपणी करून खळ्यात धान्याची रास तयार केली. मग ते आश्रमात आले. धौम्यांनी त्यांना रेडा जुंपलेला एक गाडा दिला. तो घेऊन ते शेतात गेले. त्यात 2 खंडी साळी भरली व आश्रमाकडे निघाले. पण रेड्याला गाडा ओढवेना. मग जोखडात मान अडकवून तेही गाडा ओढू लागले. मार्गात रेडा चिखलात रुतला असता त्यांनी त्याला सोडले आणि महत्प्रयासाने गाडा बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि खांद्याचा आधार देऊन तो गाडा कसाबसा ओढत आश्रमात आणला. धौम्यांनी धावत जाऊन त्यांच्या गळ्याभोवती आवळलेला फास सोडवला आणि स्वहस्ते त्यांचा घाम पुसला. त्यांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या धौम्यांनी त्यांनीही वरदान देऊन वेदशास्त्र संपन्न व महाज्ञानी केले. उपमन्यू धौम्यांची गुरे राखायचे. त्यांच्या अतिखाण्याने बुद्धीला जडत्व येऊन त्यांची विद्या अभ्यासात प्रगती होणार नाही, म्हणून आश्रमातून त्यांना मोजकेच अन्न दिले जायचे. म्हणून भूक भागवण्यासाठी ते भिक्षा मागायचे. ही गोष्ट धौम्यांना कळताच त्यांनी ती भिक्षा आश्रमात आणून देण्यास सांगितली. मग ते 2दा भिक्षा मागू लागले. धौम्यांनी कितीही आश्रमात देण्यास सांगितली. मग ते वासरे पितांना गायीच्या आचळातून जो अतिरिक्त पान्हा व्हायचा ते दूध पिऊन भूक भागवू लागले. धौम्यांनी त्यालाही प्रतिबंध केला. एकदा त्यांनी रुईच्या झाडातून ओघळणारा चिकस द्रोणात गोळा करून दूध समजून प्राशन केला. त्याचा काही अंश डोळ्यात गेल्याने त्यांना अंधत्व आले. ते रानामध्ये चाचपडत हिंडू लागले. तिथे अडखळून एका आडात पडले आणि आता गुरे वासरे हरवतील या चिंतेने रडू लागले. रात्री धौम्यांनी शोध घेऊन त्यांना शोधून काढले. उपमन्यूंनी त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी त्यांना अश्विनी कुमारांचे स्मरण करायला सांगितले. त्या देवांच्या कृपेने उपमन्यूंना पुन्हा दृष्टी आली. ते आडातून बाहेर आले. ते अत्यंत प्रामाणिक व भोळे होते. त्यांनी भूक भागवण्यासाठी अन्य पर्याय शोधले, पण गुरु आज्ञेचे कधीही उल्लंघन केले नाही. त्यामुळे प्रसन्न झालेल्या धौम्यांनी त्यांनाही ज्ञानसंपन्न केले. या उपमन्यूंची खूप कीर्ती झाली. श्री गुरु म्हणाले, विप्रवर्य, अशा प्रकारे विनम्र भाव आणि पराकोटीची श्रद्धा असणाऱ्या गुरुकृपेची लवकर प्रचिती येते, पण तुमच्यासारख्या अधमांना शेवटी नरकच प्राप्त होणार. तेव्हा ते ब्राह्मण पश्चातापाने प्राणत्यागास उद्युक्त झाले. त्या वेळचा त्यांचा मनोभाव जाणून श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले आणि आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवून
त्यांना सज्ञान केले. मग श्री गुरूंच्या आज्ञेने त्यांनी त्यांच्या गुरूंची क्षमा मागितली आणि निर्मळ भावाने त्यांची सेवा करू लागले. त्यानंतर श्री गुरूंनी कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी गावी वास्तव्य केले. इथेच अध्याय 16वा समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत 17वा अध्याय. अध्याय 17वा. ब्रह्मचाऱ्यांना ज्ञानप्राप्ती. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी म्हणजे भिलवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवींचे देऊळ होते. ते एक प्राचीन सिद्ध स्थान आहे. तिथे असलेल्या औदुंबरापाशी श्री गुरूंनी वास्तव्य केले. बहुत काळ ते गुप्त रूपानेच वावरले. ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नान संध्या करत असत, जप तप व्रते करत असत आणि गावात हिंडून भिक्षा मागत असत. चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानामध्येच घालवले. ते ऐकून नामधारक म्हणाले, महाराज, श्री गुरु नृसिंह हे तर परमात्म्य स्वरूप प्राप्त पूर्ण सिद्ध होते, तरीही त्यांनी अनुष्ठाने केली, भिक्षा मागितली, असे त्यांनी का केले? सिद्ध म्हणाले, ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये. समाजात मान्यवर लोक जसे आचरण करतात त्याचेच सामान्य लोक अनुसरण करत असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. आता भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे. संन्याशांनी परिग्रह म्हणजे संचय न करणे, भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधनामग्न राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे. दत्तात्रेय व श्रीशंकर हेही भिक्षा मागतात. त्याचे हेच कारण आहे. भिक्षेसाठी हिंडताना निजकृपेने भक्तांचा व दीन आर्तांचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो. श्री गुरु भिल्लवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सकीर्ती व्हायची ती झालीच. त्यांचे महात्म्य लोकांमध्ये कसे प्रकट झाले ते ऐका. कोल्हापुरात एक वेदशास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होते. त्यांना विद्वज्जनांमध्ये फार मान होता, पण त्यांचे पुत्र बुद्धिहीन व मूर्ख होते. त्यांचे माता पिता ते लहान असतानाच वारले असल्याने त्यांच्या आप्तांनीच त्यांचे पालनपोषण केले व कुलाचाराला अनुसरून 7व्या वर्षी त्यांची मुंज करून त्यांना शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठवले. पण त्यांची विद्या अभ्यासात प्रगती झाली नाही. शिकवलेले काहीही त्यांच्या लक्षात राहत नसे. ब्राह्मणांना विद्या यायलाच हवी, त्याशिवाय त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार? या मंदपणामुळे लोक त्यांना अडाणी म्हणून हिणवायचे. तेव्हा ते म्हणायचे, मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही. त्याला मी तरी काय करू? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा. त्यावर लोक हसून म्हणायचे, तुम्हाला पुढच्या जन्मीच विद्या येईल, या जन्मी तुम्ही भिक्षेवरच पोट भरा. अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने ते ब्राह्मण कुमार अतिशय दुःख झाले आणि विद्या येत नाही याची खंत करत गाव सोडून निघाले. त्यांच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते. रात्रीच्या सुमारास ते भिल्लवडीस आले. तिथे भुवनेश्वरींचे दर्शन घेतले. त्यांनी अन्न उदक टाकले आणि त्यांच्यासमोर धरणे धरून बसले. ते आक्रोश करून सातत्याने विनंती करत होते, आई, सर्वांनी माझी हेटाळणी केली, पण तुम्ही तरी उपेक्षा करू नका, मला मार्ग दाखवा, माझ्यावर कृपा करा. असे 3 दिवस लोटले. शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा ते देवींना म्हणाले, तुम्ही स्वप्नात येऊन मार्गदर्शन कराल असे मला वाटत होते, पण तुम्हीही पाठ फिरवलीत. आता मी काय करू? कुठे जाऊ? थांबा, मी तुम्हाला माझी जीभच अर्पण करतो. पण त्यानंतरही कृपा केली नाही तर हे शिरस तुमच्या चरणी वाहीन. मग त्यांनी खरोखरच आपली जीभ कापली आणि देवमूर्तीच्या चरणी वाहिली. तो त्यांचा निर्धार पाहून देवींना करुणा आली. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात गेल्या व म्हणाल्या, बाळ, माझ्यावर रागवू नको. कृष्णेचा पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहेत. त्यांना शरण जा, तेच तुमची इच्छा पुरवतील. त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमारांना जाग आली. देवींना वंदन करून ते कृष्णा नदीच्या दिशेने धावले. प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेले. तिथे औदुंबराखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते. त्यांना पाहताच त्यांना आनंद झाला. त्यांनी त्यांचे पाय धरले. जीभ नसल्यामुळे त्यांना बोलता येत नसले तरी
अंतर्ज्ञानी श्री गुरूंनी त्यांचा मनोभाव जाणला होता. त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. तर काय आश्चर्य, त्यांना पुन्हा जीभ आली आणि वेद, शास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले. परिस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे श्री गुरूंच्या पुनीत स्पर्शाने त्या ब्रह्मचार्यांना पांडित्य प्राप्त झाले. सिद्ध म्हणाले, नामधारक असा आहे गुरूंचा महिमा. ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते. येथेच अध्याय 17वा समाप्त होतो. आता आपण लगेचच सुरुवात करूया अध्याय 18वा. अध्याय 18वा. गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य घालवले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाले, महाराज, श्री गुरु श्री नृसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. तरी कृपा करून पुढील कथा सांगा. ते म्हणाले, भिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करत कृष्णा वरुणा संगमावर गेले. तिथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत. हे संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे. याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात. इथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. इथे अमरेश्वरांचे मंदिर असून त्यांच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते. इथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे. इथे 64 योगिनी नित्य निवास करतात. येथील संगम षटकुळात शुक्लतीर्थ, पापविनाशी तीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धवरदतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशी 8 तीर्थे आहेत आणि कृष्णा, वेणी, पंचगंगा मिळून एकूण 7 नद्या आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो. या कृष्ण पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने सामान्य यतिरूपात राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकांमध्ये प्रकट झाले. ते कसे सांगतो. पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे. तिथे श्री गुरु भिक्षा मागण्यासाठी जात असत. त्या गावात एक वेद अभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असत. ते सुशील, सात्विक, कर्ममार्गाचे नीट आचरण करणारे व आतिथ्यशील होते. ते नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचे. त्यांच्या पत्नीही सुस्वभावी व पतिव्रता होत्या. त्या ब्राह्मणांच्या अंगणात घेवड्याचा एक वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा यायच्या. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे त्या घेवड्याच्या शेंगांवरच गुजराण करत असत. एके दिवशी श्रीगुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणांच्या घरी गेले असता त्यांनी श्रीगुरूंना आदराने घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी असे भोजन दिले. त्या सेवेने श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणांना आता तुमचे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्यांचा निरोप घेतला. संगमावर जाताना त्यांनी त्यांच्या अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघून गेले. श्रीगुरूंनी घेवड्याचा वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणींना अतिशय दुःख झाले. त्या नशिबाला दोष देत रडू लागल्या. म्हणाल्या, अरे रे, काय हे दुर्दैव. त्या यतींना आम्ही काय त्रास दिला म्हणून त्यांनी आमचे अन्नच तोडून टाकले. हे त्यांचे बोलणे त्यांच्या पतीला रुचले नाही. ते रागावून म्हणाले, यतीश्वरांना दोष देऊ नका. सर्व विश्व त्या महादेवांच्या अधीन आहे. आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते. ते घडवून आणण्यासाठी तेच कोणाला तरी निमित्त करतात. पूर्वजन्मी आपण जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणिती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होत असतात. जे पेरावे तेच उगवते. मग त्यासाठी इतरांना कशासाठी दोष द्यायचा. त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले, आपले हे सद्भाग्य. तसेच त्यांनी आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वादही दिला आहे. असे असताना तुम्ही त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही. त्यानंतर त्या ब्राह्मणांनी तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते. ते तरी कशाला ठेवायचे म्हणून ते जमीन खणू लागले. त्यांनी त्या वेलाचे मूळच उपटून टाकले. तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला.
त्यांनी तो घरात नेला आणि त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य! त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते. ते पाहून त्या दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी आमचे दैन्य घालवले. ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे यतीश्वरांचा जय जयकार करू लागली. त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले. त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले आणि त्यांची पूजा करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा ते म्हणाले, या घटनेची कुठेही वाच्यता करू नका. जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. माझ्याबद्दलही काही सांगू नका. तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल. ते ऐकून दाम्पत्य धन्य झाले. श्री गुरूंचा निरोप घेऊन ते घरी परतले. नामधारक ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही. म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्री गुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. गुरुकृपेने इहपर लोकी सौख्य प्राप्त होते. भक्ताचे कल्याण होते. इथेच आपला 18वा अध्याय समाप्त होतो. आता ऐकूया 19वा अध्याय. अध्याय 19. नावड्यांची त्रिस्थळी यात्रा. श्री क्षेत्र औदुंबर महात्म्य. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाले, महाराज, श्री गुरूंनी कृष्ण पंचगंगा संगमावर अमरेश्वरांच्या निकट औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य केले असे तुम्ही म्हणालात. पण अश्वत्थादी अनेक पवित्र वृक्ष असताना श्री गुरूंची औदुंबरावरच का प्रीती होती? ते म्हणाले, पूर्वी नृसिंह अवतार घेऊन विष्णूंनी म्हणजे श्री विष्णूंनी आपल्या नखांनी हिरण्यकशिपूंचे पोट फाडून त्यांचा वध केला. त्यांच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हातांच्या बोटांचा व नखांचा दाह होऊ लागला. त्यावर उपचार करून त्यांनी औदुंबराच्या फळांमध्ये आपली नखे रोवली. तेव्हा कुठे तो दाह शमला आणि त्यांचा क्रोधही कमी झाला. शांतता लाभल्याने नृसिंह व लक्ष्मींनी औदुंबरास वर दिला. औदुंबरा, जे तुला पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होतील. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझ्या छायेत जपादी अनुष्ठाने केल्याने अनंतपट फलप्राप्ती होईल. तुझ्या सेवेने ब्रह्म हत्यादी महादोषांचे निरसन होईल. आम्ही दोघे तुझ्या सन्निध्य नित्यवास करू. श्री गुरु नृसिंह मंत्राचा नित्य जप करत असत. त्या जपाने उग्रता येऊ नये म्हणून ते औदुंबराखाली वास करत असत. अमरेश्वरासन्निध 64 योगिनींचा वास होता. त्या रोज दुपारी श्रीरूपाने श्री गुरूंच्या दर्शनास येत असत आणि त्यांना आपल्या स्थानी नेत असत. त्यांच्या पूजेचा व नैवेद्याचा स्वीकार करून श्री गुरु परत औदुंबरापाशी येत असत. एकदा एक नावाडी शेताची राखण करत होते. योगिनी श्री गुरूंसमवेत नदीपाशी आल्या. तेव्हा प्रवाह दुभंगला आणि सर्वांनी आत प्रवेश करताच तो पूर्ववत झाला. काही वेळाने श्री गुरु त्यातून एकटेच बाहेर आले. हे सर्व पाहून त्या नावाड्यांना मोठे नवल वाटले. त्यांनीही श्री गुरूंविषयी कुतूहल वाटू लागले. मग दुसऱ्या दिवशी तेही त्यांच्या मागोमाग प्रवाहात शिरले. ते एका दिव्य नगरात प्रवेशले. तेथील लोक आरती घेऊन श्री गुरूंच्या स्वागतासाठी आले. त्यांनी त्यांना दिव्य मंदिरात नेले. रत्नखचित सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली आणि त्यांना भोजन दिले. तेवढ्यात श्री गुरूंचे नावाड्यांकडे लक्ष गेले. ते म्हणाले, तुम्ही इथे का आलात? नावाडी म्हणाले, स्वामी, मी सहज भावाने तुमच्या दर्शनासाठी आलो आहे. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. तुमची माझ्यावर कृपादृष्टी राहो एवढीच प्रार्थना आहे. तेव्हा त्यांचा निष्कपट भाव पाहून श्री गुरु म्हणाले, नाविक, तुम्ही इथे आलात, येथील भक्तीचा सुखसोहळा पाहिलात, त्यामुळे तुमचे दैन्य गेलेच म्हणून समजा. पण या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नका, अन्यथा तुम्हाला मृत्यू येईल. मग त्यांना घेऊन ते संगमावर आले. त्यांचा निरोप घेऊन नावाडी शेतीकडे निघाले. मार्गामध्ये त्यांना गुप्तधन सापडले. त्या धनाने त्यांचे दारिद्र्य गेले. त्यानंतर ते व त्यांच्या पत्नी श्री गुरूंची अखंड सेवा करू लागली. एके दिवशी ते नावाडी श्री गुरूंना म्हणाले, स्वामी, माघ मासात प्रयागात स्नान करणे, काशी यात्रा करणे खूपच पुण्यप्रद
मानले जाते. मी अडाणी आहे, पतित आहे, या गोष्टीचा मला कसा लाभ होणार? ते ऐकून श्रीगुरूंना कळवळा आला. ते म्हणाले, अहो, कृष्णा पंचगंगेचा संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थ आहे. अमरेश्वरांचे स्थान असलेले हे गावच काशी क्षेत्र आहे. कोल्हापूरला दक्षिण गया म्हणतात. ज्यांना उत्तरेकडील काशी गया प्रयाग क्षेत्री जाता येत नाही त्यांनी या तीर्थस्थळांची यात्रा करावी. पण तुम्हाला ती क्षेत्रे प्रत्यक्षच पाहायची आहेत ना? मग चला माझ्याबरोबर. मग श्रीगुरूंनी त्यांना व्याघ्रचर्मावर आपल्या मागे बसवले. आपल्या अचिंत्य योगशक्तीने क्षणार्धात प्रयाग क्षेत्री नेले. तेथील संगमावर स्नान करून माध्यान्ह समयी ते काशीस आले. तिथे गंगेत स्नान करून विश्वनाथांचे दर्शन घेतले. सायंकाळी गया क्षेत्री स्नान व दर्शन करून सूर्यास्ताच्या समयी ते मुक्कामी परतले. अशा प्रकारे श्रीगुरूंच्या कृपेने त्या नावाड्यांना 3 पुण्यक्षेत्रांची यात्रा घडली. औदुंबर क्षेत्री श्रीगुरूंची खूपच कीर्ती झाली. त्यानंतर अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वरांचा निरोप घेतला. तेव्हा 64 योगिन्यांना खूपच दुःख झाले. श्रीगुरूंनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, मी लौकिकार्थाने पूर्वेकडे जात असलो तरी सूक्ष्म रूपाने इथेच राहणार आहे. औदुंबर कल्पवृक्ष आहे, त्यामध्ये मी अन्नपूर्णांना ठेवून जात आहे. हे स्थळ गुरुस्थान म्हणून प्रख्यात होईल. जे भक्त माझ्या पादुकांची व या औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा. त्या भक्तांचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील. येथील अन्नपूर्णा देवींची आराधना केल्याने 4ही पुरुषार्थ साध्य होतील. इथे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती अमावस्या आणि व्यतिपातादी पर्वणी काळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी ब्राह्मणांना सहस्र सालंकृत कपिला गायींचे दान केल्याचे पुण्य मिळेल. इथे औदुंबराखाली जप, होम, मानसपूजा, रुद्रपाठ, ब्राह्मण भोजन व प्रदक्षिणा केल्याने कोटीपट पुण्यफळ मिळेल. श्री गुरूंनी योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले आणि ते भीमातीरी वसलेल्या गाणगापुरास गेले. येथेच 19वा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत 20वा अध्याय. अध्याय 20वा. ब्राह्मणींची ब्रह्मसंबंध बाधा दूर केली. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, श्री गुरु औदुंबर क्षेत्री आहेत अशी ज्यांची दृढ श्रद्धा आहे त्या भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच. त्याविषयीची एक कथा सांगतो, ऐका. शिरोळ गावी गंगाधर नामक एक वेद अभ्यासी ब्राह्मण राहत असत. त्यांच्या सुशील पत्नींना 5 पुत्र झाले, पण त्यापैकी एकही जगला नाही. संतती जगण्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले, पण उपयोग झाला नाही. म्हणून त्या दुःखी दाम्पत्याने गावातील ज्ञानी ब्राह्मणांना विचारले असता ते गंगाधराच्या पत्नींना म्हणाले, पूर्वजन्मी तुम्ही शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होते, पण ते परत केले नाही. त्यामुळे त्यांनी निराशेने आत्महत्या केली. ते ब्राह्मण पिशाच झाले म्हणून तेच तुमचे गर्भपात करत आहेत. ते ऐकून त्या ब्राह्मणी शोकाकुल झाल्या. त्यांनी ब्राह्मणांचे पाय धरले व म्हणाल्या, माझ्या पूर्व दुष्कृत्यामुळे मी मातृत्व सुखाला मुकले आहे. आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. त्यावर ते म्हणाले, कन्या, तुम्ही ब्रह्मद्रव्याचा अपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पातक केले आहे. तो दोष घालवण्यासाठी औदुंबर क्षेत्री जा. तिथे राहून श्री गुरु चरणांची आराधना करा. ते पवित्र गुरुपीठ आहे. तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून तुम्ही औदुंबराला पाणी घाला. असे 7 वेळा करून श्री गुरूंच्या चरणांवर जल अभिषेक करा. नंतर काम्य तीर्थात स्नान करून गुरुचरणांची नित्य भक्तिभावाने पूजा करा. अशा प्रकारे महिनाभर आराधना केल्यावर श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपाप्रसादाने तुम्ही पापमुक्त व्हाल. ब्रह्मसंबंधाची बाधा टळेल व तुमचे कार्य होईल. त्या विप्रांच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणी औदुंबर क्षेत्री गेल्या. तिथे राहून स्नान, उपोषण, औदुंबराला पाणी घातले, प्रदक्षिणा घालणे आणि श्री गुरुचरणांची पूजा करणे याप्रमाणे आराधना करू लागल्या. 3ऱ्या दिवशी रात्री त्या ब्राह्मणी निद्रेत असताना गतजन्मी आत्महत्या केलेले ते ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात आले व क्रोधाने ओरडून म्हणाले, तुम्ही माझे 100 रुपये द्या, नाहीतर मी तुमचा जीव घेईन.
तुमचा वंशच वाढू देणार नाही. या आराधनेने तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. अशा प्रकारे धमकावून ते त्यांना मारण्यासाठी धावले. तेव्हा घाबरलेल्या ब्राह्मणी मार चुकवण्यासाठी औदुंबराखाली म्हणजे औदुंबराच्या आड गेल्या. तिथे श्रीगुरूंना पाहून त्यांच्या मागे लपल्या. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना विचारले, तुम्ही यांना का मारत आहात? ते म्हणाले, यांनी माझ्या द्रव्याचा अपहार केला आहे, म्हणून यांची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका. ते उर्मट भाषण ऐकून श्रीगुरू संतापले. ते त्यांना खडसावून म्हणाले, या कन्या माझ्या भक्त आहेत. यांना त्रास दिलात तर माझ्याशी गाठ आहे. या यथाशक्ती जे द्रव्य देतील ते घ्या आणि यांना सोडा. माझे ऐकाल तर पिशाच योनीतून सुटका होऊन तुम्हाला सद्गती मिळेल. ऐकले नाही तर माझ्या भक्ताचे रक्षण करण्यास मी समर्थ आहे, हे लक्षात ठेवा. ते ऐकून ते वरमले. त्यांनी श्रीगुरूंना वंदन करून त्यांचे म्हणणे मान्य केले. श्रीगुरू त्यांना म्हणाले, या ब्राह्मणींनी तुमचे उत्तर कार्य केल्यावर तुम्हाला सद्गती मिळेल, म्हणून द्रव्यासाठी अडून बसू नका. या यथाशक्ती जे देतील त्यावर समाधान माना. मग ते ब्राह्मणींना म्हणाले, साध्वी, या आराधनेने तुम्ही ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त व्हाल. हा ब्रह्मसंबंध तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्हाला पूर्णायुषी कन्या व पुत्र होतील. तुमचे कल्याण होईल. त्या स्वप्न दृष्टांताने त्यांना धीर आला. त्या ब्राह्मणींनी महिनाभराची गुरुचरणांची सेवा पूर्ण केली. मग त्या ब्राह्मणांच्या नावाने उत्तर कार्य व दान धर्म केला. त्यामुळे त्यांचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले. ब्रह्मसंबंधालाही मुक्ती मिळाली. अन्य दिनी श्रीगुरू पुन्हा त्यांच्या स्वप्नात गेले. 2 नारळ त्यांच्या ओटीत टाकले व म्हणाले, साध्वी, तुम्हाला विद्वान व शतायुषी पुत्र होतील. तुमची वंश परंपरा अखंड राहील. आता व्रताचे उद्यापन करा. त्याप्रमाणे त्यांनी उद्यापन केले. त्या प्रसंगी श्रीगुरूंनी स्वतः प्रकट होऊन त्या दंपतीस दर्शन व आशीर्वाद दिले. पुढे श्रीगुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणींना जुळे मुलगे झाली. ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करून धाकट्या पुत्राचा त्याच्या 3ऱ्या वर्षी चौलकर्म करण्याचा त्या दंपतीचा बेत होता. त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली. पण चौलकर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाच्या हातापायांना धनुर्वाताने आखडी आली. त्यानंतरचे 3 दिवस मरणप्राय वेदना सहन केल्यावर 4थ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला. तेव्हा त्या दाम्पत्यांना मोठा धक्का बसला. गुरुदेव, तुमच्या कृपाप्रसादाने झालेल्या आणि तुम्हीच दीर्घायुष्याचे वरदान दिलेल्या या माझ्या पुत्राला असे अल्पायुषी मरण आलेच कसे? आज तुमच्या वचनाला कमीपणा आला, असे म्हणत त्या ब्राह्मणी प्रेताला कवटाळून रात्रभर रडत होत्या. आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करून द्यायचे नाहीत असा निश्चय करून त्यांनी ते प्रेत वस्त्राने स्वतःच्या छातीशी बांधून ठेवले. लोकांनी त्यांना खूप समजावले, पण व्यर्थ. दुपार झाली तरी त्या हट्ट सोडेनात. त्यामुळे लोक संभ्रमात पडले. त्यांना दोष देऊ लागले. इतक्यात श्री गुरु नृसिंह सरस्वती बालब्रह्मचार्यांच्या रूपात त्यांच्यापाशी आले. त्यांनी त्यांना सांत्वनपर बराच उपदेश केला. येथेच 20वा अध्याय समाप्त होतो. आता पुढे काय होते आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण असेच सगळे अध्याय मी अपलोड करणार आहे. तर आता सुरुवात करूया 21वा अध्याय. मृत विप्र पुत्र पुन्हा जिवंत झाला. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, ब्रह्मचार्यांनी मृत बालकाच्या मातोश्रींचे अर्थात गंगाधरांच्या पत्नींचे मृदू वचनांनी सांत्वन केले. म्हणाले, बाई, या भूलोकी जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचेच आहे. कोणी आधी जातो तर कोणी नंतर जातो. उत्पत्ती व नाश हे सृष्टी चक्र अव्याहत चालूच आहे. मायेच्या अचिंत्य प्रभावाने मनामध्ये ममत्व निर्माण होते. या भ्रांतीनेच कन्या, पुत्र, पत्नी, मित्र यांची आसक्ती उत्पन्न होते. सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात. मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो. अर्थात व्यक्ताचे अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे व्यक्त होणे हा क्रम चालूच असतो.
म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुख दुःख मानत नाही. अज्ञानी माणसे मात्र मायामोहामुळे नाती जोडून सुख दुःखे भोगतात. तुमचेही अनेक जन्म झालेले आहेत. त्यावेळी कोणीतरी तुमचे माता पिता बंधू सोयरे असणारच. त्यांच्या वियोगाचे दुःख तुम्ही आज करता का? मग या जन्मात पुत्रवियोग झाला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे? हा देह अस्थिमांसाचा नश्वर गठ्ठा आहे. मलमूत्रांचे आगार आहे. घृणास्पद आहे. म्हणून याची आसक्ती धरू नका. हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाका. ब्राह्मणी म्हणाल्या, महाराज, तुमचे म्हणणे मला पटते, पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तात्रेयांचे अवतार. यापूर्वी 5 पुत्र गमावल्याचे दुःख मी भोगले आहे. मग मी त्यांना शरण गेले असता त्यांनी मला अभय दिले. तुमची संतती ज्ञानी आणि दीर्घायुषी होईल असा आशीर्वाद दिला. त्यामुळे मी निश्चिंत झाले. पण आज माझा पुत्र गेल्यामुळे माझ्या विश्वासाला तडा गेला आहे. आता मी प्राण अर्पणच करणार. त्यांचा निश्चय अटळ होता. म्हणून त्यांची अवस्था जाणून ब्रह्मचारी म्हणाले, श्री गुरूंच्या आशीर्वादानुसार तुमचा पुत्र पूर्णायुषी झाला नाही याचे दुःख वाटणे स्वाभाविक आहे. तो विश्वास ढळू देऊ नका. आता पुत्राचे कलेवर घेऊन औदुंबर क्षेत्री जा. मग त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्री गुरूच करतील. त्यांच्या आश्वासक बोलण्याने ब्राह्मणीनेला धीर आला. मुलाचे शव पाठीला बांधून त्या औदुंबर क्षेत्री गेल्या. तिथे आपल्या बाळाला श्रीगुरूंच्या पादुकांजवळ ठेवले आणि श्रीगुरूंनी आपल्याला इथेच वरदान दिले होते तो प्रसंग आठवून त्या अनिवार्य आक्रोश करू लागल्या. गुरु पादुकांवर डोके आपटून रडू लागल्या. पादुका रक्ताने माखल्या. त्या समयी त्यांचे पती व आप्तजनही बरोबर आले होते. त्यांनी त्यांची वारंवार समजूत काढली आणि अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली, पण त्या ऐकेनात. रात्र झाली. त्यांचा हट्ट पाहून लोक कंटाळले आणि उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू असा विचार करून मुक्कामी गेले. ब्राह्मण व ब्राह्मणी कलेवराचे रक्षण करत तिथेच शोक करत बसून राहिली. 3ऱ्या प्रहरी ब्राह्मणींना ग्लानीने गाढ झोप लागली. तेव्हा त्यांना एक स्वप्न पडले. त्यात जटा भस्म आणि रुद्राक्ष धारण केलेले, व्याघ्रचर्म पांघरलेले, त्रिशूळधारी असे एक दिव्य शिवयोगी दिसले. ते त्यांना म्हणाले, कन्या, तुम्ही मला व्यर्थ दोष देत आहात. तुमच्या मुलाला काय झाले आहे? थांबा, मी याला जिवंत करतो. मग त्यांनी झोळीतील भस्म त्याच्या सर्वांगाला लावले आणि त्याच्या मुखात प्राणवायूचा संचार केला. मग हा पहा, तुमचा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून ते अदृश्य झाले. ब्राह्मणी खडबडून जाग्या झाल्या. त्यांनी प्रेताकडे पाहिले तर काय आश्चर्य, तो मुलगा हळूहळू उठून बसला आणि धावत त्यांच्यापाशी येऊन म्हणाला, आई, मला भूक लागली आहे, दूध दे ना. तेव्हा त्यांचा व त्यांच्या पतींचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांनी त्याला छातीशी कवटाळून अश्रूंनी न्हाऊ घातले. त्या सुखाचे काय वर्णन करावे. ब्राह्मणींनी मुलाला यथेच्छ स्तनपान दिले. त्या समयी श्रीगुरूंबद्दलच्या कृतज्ञ भावाने त्यांचे अंतःकरण भरून आले होते. त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली. श्रीगुरूंची अपार स्तुती केली. मग गंगेत स्नान केले. रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या. त्यांची पूजा केली. दीप लावला आणि औदुंबराला पाणी घालून ती उभयता भावभक्तीने गुरुभजन करू लागली. सकाळी त्यांची आप्तमंडळी प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिथे आली. तेव्हा गंगाधराचा पुत्र जिवंत झालेला पाहून त्या सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी श्रीगुरूंचा उत्स्फूर्त जय जयकार केला. सिद्ध म्हणाले, नामधारक असा आहे औदुंबर गुरुस्थानाचा महिमा. इथे श्रीगुरूंच्या प्रीत्यर्थ औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, तसेच गुरुपादुका पूजन, ग्रंथ वाचन, ब्राह्मसंतर्पण, होम हवन, दानधर्म, जप केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात. औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे. त्या अत्यंत पवित्र स्थानी उपासना केल्याने भाविकांचे कल्याण होते. येथेच 21वा अध्याय समाप्त होतो आणि आजचा पारायणाचा दुसरा दिवस. तर आपण अध्याय क्रमांक 10 ते अध्याय क्रमांक 21
पर्यंत सगळे अध्याय आपले झालेले आहेत. आता पुढील व्हिडिओमध्ये म्हणजे श्री गुरुचरित्र दिवस 3रा, तर 3ऱ्या दिवशी किती अध्याय आहेत ते सांगते मी तुम्हाला. ते आपण त्या पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर अध्याय क्रमांक 22 आणि 22 ते 29 असे अध्याय आपण घेणार आहोत. म्हणजे एकूण 8 अध्याय आहेत, ते पुढील व्हिडिओमध्ये येतील. तर चला, तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला थोडा जरी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री श्री श्रीपाद श्री वल्लभ महाराज की जय. रामकृष्ण हरी. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. काही सूचना असतील तर सूचना अवश्य सुचवा. तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि फलश्रुती ऐकायची असेल आजच्या अध्यायांची तर मला नक्की कमेंट करून सांगा कोणत्या अध्यायाची पाहिजे, किंवा सर्व अध्यायाची मी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त.